नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 21 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पाहावा। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिलाच प्रश्न कोणता होता? तर महत्त्वाचा प्रश्न होता, तर केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यामागचे प्रमुख कारण कोणते सांगितले आहे? तर तरुणांमध्ये व्यसन वाढणे हे। त्यानंतर पुढील प्रश्न, तर 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान काय पुन्हा सुरू होणार आहे? तर थेट उड्डाणे सुरू होणार आहेत। यानंतर कोविड-19 मुळे महिलांमध्ये कोणत्या आरोग्य समस्येचा धोका वाढल्याचे अभ्यासामध्ये आढळलेले दिसून आले? तर रक्तवाहिन्यांचे वय वाढले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 130वा आहे। यानंतर नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने नुकतेच सुरू केले? तर आयुष मंत्रालयाने। यानंतर 2025 मध्ये युनेस्कोच्या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क मध्ये किती नवीन स्थळांचा समावेश झालेला दिसून आला? तर एकूण 16। यानंतर पुढील प्रश्न, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे कोणत्या शहरामध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली? तर मुंबई या। यानंतर लोकसभेने 11 ऑगस्ट 2025 रोजी कोणता अधिनियम पारित केला? तर राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025 पारित केला आहे। यानंतर अलीकडेच विरोधी पक्षांनी कोणत्या अधिकाऱ्यावर महाभियोग चालविण्याची मागणी केली आहे? तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त। यानंतर 10वा प्रश्न आपला कालचा शेवटचा प्रश्न होता, तर कर्नाटकमध्ये सहकारी संस्थांमध्ये जात व लिंग आरक्षण कोणत्या विधेयकाद्वारे लागू होणार? तर सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक 2025। ठीक आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, तर बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व CEO ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अश्विनी कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे स्पष्टीकरणासहित? तर ऑगस्ट 2025 मध्ये अश्विनी कुमार यांची बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर ते इंडियन बँकचे कार्यकारी संचालक होते आणि बँक ऑफ बडोदा ही आपल्या भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय वडोदरा गुजरात येथे आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणासहित पाहून घेऊयात आपण, स्टॅटिक जीके ची लिंक आहे येथे। तर बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली 1908 मध्ये आणि महाराजा सयाजीराव गायकवाड III यांनी केली आहे। यानंतर मुख्यालय कोठे आहे? तर वडोदरा गुजरात मध्ये। आणि बँक ऑफ बडोदा ही आपल्या भारतातील तिसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि SBI व PNB बँकेनंतर, लक्षात ठेवा। तर पहिल्या क्रमांकावर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक। ठीक आहे। त्यानंतर कोणती येते? बँक ऑफ बडोदा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा असणार आहे आपला, तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे। कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये। हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हणजेच IOA ने जाहीर केले आहे की 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। तर या अगोदर 2022 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गुजरातमध्ये झालेले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या आपल्या भारतातील सर्वात मोठ्या मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट मानल्या जातात, ज्यामध्ये ऑलिम्पिक पद्धतीच्या शेकडो खेळांचा समावेश असतो। तर आपल्या महाराष्ट्राची क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंची परंपरा लक्षात घेऊन ही मेजवानी देण्यात आलेली आहे। यानंतर उदाहरणासहित स्टॅटिक जीके ची लिंक पाहूयात आपण या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची सुरुवात 1924 मध्ये लाहोर येथे झाली आणि 2022 मध्ये गुजरातमध्ये आणि 2026 मध्ये कोठे होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। आणि आपल्या महाराष्ट्राने याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन देखील केलेले आहे, लक्षात ठेवा।
यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा प्रश्न पाहूया. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या कोणत्या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये मानधन दिले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कमवा आणि शिका या योजनेमार्फत. तर याविषयी स्पष्टीकरण पाहूयात आपण महत्त्वाचे काही. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आणि रोजगाराचा अनुभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कमवा आणि शिका योजना नुकतीच सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये मानधन मिळेल. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे सोपे होणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो सरकार दरवर्षी या योजनेसाठी किमान 1000 कोटींचा निधी तरतूद करणार आहे. तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे. तर एखादा विद्यार्थी पुण्यातील महाविद्यालयामध्ये शिकत असेल आणि त्याचा मासिक खर्च 5000 रुपये असेल तर कमवा आणि शिका योजनेमधील 2000 रुपये त्याला मोठी मदत करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो उरलेले 3000 तो घरून किंवा इतर छोट्या कामांमधून भागवू शकेल. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर अन्न सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्याने नुकतीच सुरू केली आहे. कोणत्या राज्याने? तर उत्तर प्रदेश या राज्याने. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे आपली? तर 19 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर प्रदेश सरकारने अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना नुकतीच सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यातील 1.8 कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबियांना मोफत राशन किट वितरित केले जाणार आहेत. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबांना अन्न सुरक्षा देणे आणि कोणीही भुकेले राहू नये याची हमी देणे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट फक्त 100 ठेवलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी 100 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा. आणि मी तुमच्यासाठी शेवटी काल झालेला चालू घडामोडीचा प्रश्न देत असतो, त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर विश्व सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 18 ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका या क्रमांकावर. कोणत्या? तर अमेरिका या. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या विश्व सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 मध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर, तर आपला भारत 8व्या क्रमांकावर राहिला आहे. तर हा निर्देशांक देशाच्या सायबर संरक्षण क्षमता, कायदे, धोरणे, पायाभूत सुविधा व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या आधारे तयार केला जातो. यानंतर उदाहरण पाहूयात आपण. तर भारत 8व्या क्रमांकावर आला म्हणजेच सायबर सुरक्षा क्षेत्रामध्ये प्रगती केलेली असली तरी अजून सुधारणा आवश्यक आहे. तर आपल्या भारतामध्ये CERT म्हणजेच कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया ही प्रमुख राष्ट्रीय एजन्सी आहे जी सायबर हल्ले व धोके हाताळत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे नवीन अध्यक्ष ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सौरभ गर्ग यांची नियुक्ती झाली आहे. कोणाची? तर सौरभ गर्ग यांची. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया स्पष्टीकरणासहित. तर ऑगस्ट 2025 मध्ये सौरभ गर्ग यांची विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर ते 1986 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि या अगोदर ते UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO होते. तर विद्यार्थी मित्रांनो आता त्यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच IRDAI च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर IRDAI चे कार्य म्हणजेच आपल्या भारतातील विमा उद्योगाचे नियमन व विकास करणे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणासहित प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर IRDAI ची स्थापना 1999 मध्ये झाली आणि मुख्यालय हैदराबाद तेलंगणा येथे आहे आणि विमा क्षेत्रातील ग्राहकांचे हित संरक्षण आणि उद्योगांचा विकास हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी.
यानंतर पुढील प्रश्न, तर 16व्या आशियाई शूटिंग स्पर्धेमध्ये कझाकस्तान पुरुष युवा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गिरीश गुप्ता यांनी जिंकले आहे. कोणी? तर गिरीश गुप्ता यांनी. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 16वी आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप म्हणजेच एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2025 कझाकस्तानमध्ये झाली. तर या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या गिरीश गुप्ता यांनी पुरुष युवा ज्युनियर मेन 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर त्यांनी अंतिम फेरीमध्ये 241.3 गुण मिळवले आहेत. तर आपल्या भारताच्याच देवप्रताप यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 238.6 गुण मिळवून रौप्य पदक पटकावले आहे. तर या दोन्ही खेळाडूंनी आपल्या भारतीय शूटिंगसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा मान मिळवून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सध्या आशियाई व जागतिक पातळीवर शूटिंगमध्ये सातत्याने पदके मिळवत आहे, ज्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक नंतरही भारतीय नेमबाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने नुकताच सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिक्षण मंत्रालयाने सुरू केला आहे. कोणत्या? तर शिक्षण मंत्रालयाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 20 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड हा अभिनव उपक्रम नुकताच सुरू केला आहे. तर या अंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य, फिटनेस व मानसिक स्वास्थ्य या बाबतीत महत्त्वाची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणे, योग्य उपचार व मानसिक आधार देणे सोपे होणार आहे. तर हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजेच NEP 2020च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकची महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण उदाहरणासहित. तर सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याला विशेष महत्त्व दिलेले दिसून आले. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर केंद्र सरकारने 1507 कोटी खर्चून कोणत्या विमानतळ प्रकल्पास मंजुरी दिली? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, कोटा बुंदी विमानतळ. कोणता? तर कोटा बुंदी विमानतळ. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने राजस्थानमधील कोटा बुंदी विमानतळ प्रकल्पामध्ये 1507 कोटी खर्च करून मंजुरी दिली आहे. तर या प्रकल्पामुळे हाडोटी प्रदेशातील कोटा, बुंदी, झालावाड, बारा लोकांना थेट हवाई सेवा मिळणार आहे. तर राज्य सरकारने या विमानतळासाठी 1089 एकर जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोटा हा राजस्थानचा शैक्षणिक हब IIT नीट कोचिंग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे देशभरातील विद्यार्थी, पालक व उद्योगांना मोठी सोय देखील होणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर राजस्थानामध्ये पर्यटन व गुंतवणूक वाढवण्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा मानला जात आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय मूळ वैज्ञानिकांना देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डॉक्टर कविता मेनन यांना देण्यात आला आहे. कोणाला? तर डॉक्टर कविता मेनन यांना. कोण आहेत त्या? तर भारतीय मूळ वैज्ञानिक. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये डॉक्टर कविता मेनन, भारतीय मूळ वैज्ञानिक यांना ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले दिसून आले. तर त्यांनी सौर हायड्रोजन ऊर्जा संचयन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय संशोधन व योगदान दिले आहे. तर हा पुरस्कार दरवर्षी स्वच्छ ऊर्जा, टिकाऊ विकास व हवामान बदल रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संशोधकांना दिला जातो. तर डॉक्टर मेनन यांचे संशोधन हे भविष्यातील पर्यावरणपूरक ऊर्जा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर उदाहरणासहित तर आपल्या भारतामध्ये नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय म्हणजेच MNRE स्वच्छ ऊर्जा क्षेत्राचे काम पाहते. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA चे मुख्यालय गुरुग्राम हरियाणा येथे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत 2030 पर्यंत 50% वीज उत्पादन नवीकरणीय स्रोतातून करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आपण आज एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 11वा. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड
करण्यात आलेली आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन बी आर्टिकल 370. कोणता तर आर्टिकल 370. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी स्पष्टीकरण पाहून घेऊयात महत्त्वाची माहिती. तर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून आर्टिकल 370 या चित्रपटाची नुकतीच निवड झालेली आहे. तर हा चित्रपट आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केलेला असून तो राजकीय नाट्यपट म्हणजे पॉलिटिकल ड्रामा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चित्रपटामध्ये जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलेले दिसून आले. तर यानंतर आपल्या भारतीय चित्रपटांचा जागतिक स्तरावर सन्मान वाढविण्यामध्ये या निवडीचा मोठा वाटा दिसून येतोय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर खरंच येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान काय पुन्हा सुरू होणार आहे. तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण किती ठेवलेलं होतं तर 100 ठेवलेलं होतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी लाईकचे टार्गेट आणि कमेंटमधलं उत्तर दोन्हीही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.